नमस्कार. कसे आहात सर्वजण? आजकाल आपण आपल्या आयुष्यात प्रत्येकानेच मानेचे दुखणे एकदा तरी अनुभवलेलेच असते. खास करून ज्यांचे काम लॅपटॉपवरती असते किंवा जरी आपलं काम लॅपटॉपवरती नसेल तरी आजकाल आपण सर्वजण मोबाईल हा वापरत असतो. आता आपल्या मणक्याचा सुरुवातीचा भाग म्हणजेच आपल्या मानेतील हाडे आणि याच हाडांमध्ये जर दुखणं चालू झालं तर त्याला म्हणतात सर्वायकल पेन. आता याची मुख्य दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे जे मी सांगितलं की मणक्याचा सुरुवातीचा जो भाग आहे म्हणजे मानेची जी हाडे आहेत त्याच्यावरती वयानुसार ती हाडे घासली जाणे किंवा त्याच्यावरती सूज येणे आणि या दुखण्यामुळे याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. आणि दुसरं म्हणजे आपल्या मानेतील ज्या मांसपेशी आहेत त्या आकडल्या जाणे. आणि हे कधी होतं जर तुम्ही व्यवस्थितरित्या बसला नाही, उठला नाही, तुमचं पॉश्चर व्यवस्थित नसेल तर त्यामुळे तिथल्या मांसपेशी ज्या आहेत त्या आकडल्या जातात आणि त्यामुळे तिथलं रक्ताभिसरण सुद्धा कमी होऊ लागतं. आणि मग या मानेच्या दुखण्यामुळे हळूहळू आपल्या हातामध्ये खांद्यांमध्ये दुखणं चालू होतं आणि जर जास्तच दुखणं वाढायला लागलं तर आपलं डोकं सुद्धा दुखू शकतं. त्यासाठी आपल्या ज्या मांसपेशी आखडलेल्या आहेत त्याच्यासाठी काही व्यायाम करणे, काही एक्सरसाइज करणे, तिथल्या मांसपेशी लवचिक करणे गरजेचे आहे. तर असेच आज आपण काही हलके फुलके साधे सोपे व्यायाम बघणार आहोत मानेचे. तर सुरू करूया. अगदी सोपे व्यायाम आहेत. हा व्हिडिओ बघत असतानाच तुम्ही माझ्यासोबत सुद्धा करू शकता. पहिल्यांदा पाठीचा मणका ताठ ठेवा आणि सरळ बसा. हनुवटी आपली एकदम सरळ राहील, दृष्टी समोर राहील. आणि आता एक श्वास घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत असताना आपल्या उजवीकडे बघायचे आहे. आपली मान उजवीकडे वळवायची आहे. जितकी शक्य होईल तितकी मान उजवीकडे वळवा आणि आता इथे थांबायचं आहे. श्वास घेत राहा. 5 ते 7 सेकंद आपण इथे थांबणार आहोत. 1 2 3 4 5. एक श्वास आत, परत मान सरळ, श्वास बाहेर. आता डावीकडे जेवढं शक्य होईल तेवढं डावीकडे बघा. 1 2 3 4 5. श्वास आत सरळ, श्वास बाहेर. परत उजवीकडे बघा. एकदम सावकाश मान उजवीकडे वळवायची आहे. 1 2 3 4 5. श्वास आत सरळ समोर, श्वास बाहेर डावीकडे. 1 2 3 4 5. श्वास आत सरळ समोर, श्वास बाहेर विश्रांती. हा व्यायाम तुम्ही 4 वेळा करायचा आहे. मान उजवीकडे आणि डावीकडे वळवायची आहे शक्य होईल तेवढी. आणि जेव्हा आपण थांबणार आहोत तेव्हा श्वास थांबवायचा नाही आहे, श्वास घेतच राहायचा आहे. फक्त 5 ते 7 सेकंद उजवीकडे डावीकडे मान वळवून थांबायचा आहे. आता आपण उजवीकडे डावीकडे मान वळवली. आता आपण वरती खाली करणार आहोत. सेम प्रोसेस आहे, फक्त श्वास घेताना मान वरती, श्वास सोडताना मान खाली. ताठ बसा. श्वास आत वरती बघा. श्वास घेत राहा. पूर्णतः आपली हनुवटी आकाशाकडे खेचण्याचा प्रयत्न करा. आपल्या घशाच्या इथे आपल्याला पूर्णतः स्ट्रेच जाणवेल. 1 2 3 4 5. आता श्वास सोडत असताना आपली मान खाली, आपली हनुवटी छातीला टेकवायची आहे. श्वास घेत राहा. 1 2 3 4 5. परत श्वास आत वरती बघा. 1 2 3 4 5. श्वास बाहेर खाली, हनुवटी छातीला टेकवा. 1 2 3 4 5. श्वास आत सरळ समोर, श्वास बाहेर विश्रांती. जर सुरुवातीला तुमची हनुवटी छातीला टेकत नसेल तर जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत मान खाली झुकवा आणि हा व्यायाम करा. कारण जर मानेचं दुखणं असेल किंवा जर मांसपेशी आपल्या तेवढ्या लवचिक नसतील तर सुरुवातीला आपली हनुवटी छातीला कधी कधी टेकू शकत नाही. हा सुद्धा व्यायाम तुम्ही 5 ते 7 वेळा करायचा आहे.
मी आता प्रत्येक व्यायाम 2-2 वेळा करून दाखवत आहे. हा तुम्ही 5 ते 7 वेळा करायचा आहे प्रत्येक व्यायाम. आता काय करायचं आहे, सरळ समोर बघा, श्वास घेत राहा. आपले खांदे जाग्यावरतीच राहतील आणि सरळ बघत असतानाच आपला जो उजवा कान आहे तो उजव्या खांद्याच्या दिशेने न्या. या प्रकारे खांदावरती उचलायचा नाहीये, खांदा खालीच राहील सरळ जाग्यावरती. फक्त मान शक्य होईल तेवढं उजव्या बाजूने झुकवा आणि दृष्टी समोर राहील. श्वास घेत राहा. शक्य असल्यास थोडंसं हाताने अजून थोडं पुश करा, जेणेकरून मानेच्या या भागेमध्ये तुम्हाला पूर्णतः स्ट्रेच जाणवेल. श्वास घेत राहा. 1 2 3 4 5. श्वास आत सरळ, श्वास बाहेर डावीकडे. आता डावा कान डाव्या खांद्याच्या दिशेने. 1 2 3 4 5. श्वास आत सरळ, श्वास बाहेर उजवीकडे. 1 2 3 4 5. आपल्या उजव्या हाताने उजवीकडे जेव्हा आपण मान स्ट्रेच करणार आहोत तेव्हा हलकासा थोडासा दाब द्यायचा आहे. जास्त दाब देऊन मान उजवीकडे खेचायची नाही. थोडासा हलका प्रेशर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला या भागात मानेच्या पूर्णतः स्ट्रेच जाणवेल. श्वास आत सरळ, श्वास बाहेर डावीकडे. 1 2 3 4 5. श्वास आत सरळ, श्वास बाहेर विश्रांती. हा सुद्धा व्यायाम तुम्ही 5 ते 7 वेळा करायचा आहे. नक्की करून बघा. हे दिसताना साधे सोपे व्यायाम दिसत आहेत, पण याचा अनुभव तुम्हाला एकदा केल्यानंतरच जाणवेल की आपली मान किती लवचिक झाली आहे आणि आपले मानेचे दुखणे कमी होऊ लागले आहे. आता नेक्स्ट व्यायामासाठी काय करायचं आहे, एक श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडत असताना आपली हनवटी छातीला टेकवा आणि श्वास आत घेत असताना उजवीकडून मान गोलाकार फिरवायला सुरुवात करा. श्वास बाहेर डावीकडून खाली. श्वास आत उजवीकडून मागे, श्वास बाहेर डावीकडून पुढे. हे झाले 2 राऊंड. आता उलट दिशेने एकदम मान सावकाश फिरवायची आहे. मानेचा मणका खूप नाजूक असतो, त्यामुळे कोणतीही इथे घाई गडबड करू नका. श्वास आत बाहेर, श्वास आत सरळ, श्वास बाहेर विश्रांती. डोळे न झाकता सुद्धा तुम्ही करू शकता. काही जणांना डोळे झाकल्यानंतर चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे डोळे न झाकताच तुम्ही ग्रीवा शक्ती विकासिका, ग्रीवा संचालन, ग्रीवा म्हणजे मान, नेक रोटेशन करायचं आहे. ग्रीवा शक्ती संचालन करायचं आहे, म्हणजे मान आपली गोलाकार फिरवायची आहे. आता मानेतून जे आपल्या खांद्याकडे दुखणं जातं किंवा जे हाताकडे दंडाकडे दुखणं जातं, त्यासाठी काय करायचं आहे, हात आपला कोपरातून फोल्ड करायचा आहे आणि कोपर समोर आणा. डाव्या हाताचा पंजा जो आहे तो उजव्या हाताच्या कोपराच्या तिथे ठेवा आणि आपल्या डाव्या हाताने उजवा हात डावीकडे पुश करायचा आहे, शक्य होईल तेवढा. किंवा जरी पंजा नाही ठेवला, मनगटाच्या खालचा भाग, हाताचा खालचा भाग जरी कोपराच्या तिथे ठेवून तुम्ही हात डावीकडे पुश केला तरी चालेल. तुम्हाला पूर्णतः खांद्याच्या या ठिकाणी स्ट्रेच जाणवेल. श्वास बाहेर सोडत असताना आपला हात, उजवा हात डावीकडे पुश करायचा आहे डाव्या हाताने. श्वास घेत राहा. 1 2 3 4 5. एक श्वास आत, श्वास बाहेर, रिलॅक्स. आता डाव्या हातासोबत कोपरामधून हात फोल्ड करा. उजव्या हाताच्या हाताने डावा हात जो आहे तो आपला उजवीकडे पुश करायचा आहे. श्वास घेत राहा. 1 2 3 4 5. श्वास आत, श्वास बाहेर, विश्रांती. अजून एकदा करून दाखवते. उजवा हात
कोपरातून फोल्ड. डाव्या हाताने आपला उजवा हात डावीकडे पुश करा. श्वास घेत राहा आणि 5 ते 7 सेकंद इथे थांबायचं आहे. 1 2 3 4 5. श्वास आत, श्वास बाहेर, विश्रांती. डाव्या हातासोबत 1 2 3 4 5. श्वास बाहेर, विश्रांती. जे आपल्या मानेच्या खालच्या ज्या मांसपेशी आहेत त्या पूर्णतः स्ट्रेच होतील आणि हळूहळू लवचिक व्हायला सुरुवात होतील, जेणेकरून मानेच्या जे खालून खांद्यांमध्ये किंवा हातांमध्ये जे दुखणं चालू होतं ते सुद्धा याने कमी होईल. हे व्यायाम करत असतानाच तुम्हाला तिथल्या मांसपेशींमध्ये स्ट्रेच जाणवेल आणि तुम्हाला कळेल की हे व्यायाम साधे दिसत आहेत पण किती प्रभावी आहेत. आता एक लास्टचा व्यायाम आपण बघूया. काय करायचं आहे? सरळ ताठ बसा, दृष्टी समोर, हनुवटी पण समोर. श्वास आत घेत असताना आपली मान पुढे, श्वास बाहेर आपली मान मागे खेचायची आहे. जसं भरतनाट्यममध्ये मानेची हालचाल होते त्या प्रकारे फक्त मागे पुढे करायचे आहे. मी एका साईडून दाखवते तुम्हाला. ताठ बसा, श्वास आत, मान फक्त आपली मान पुढे खेचा, श्वास बाहेर मागे, या प्रकारे. आणि विश्रांती, रिलॅक्स. हे सुरुवातीला तुम्ही 1 ते 2 वेळा सुद्धा करू शकता. हळूहळू जमायला लागल्यानंतर तुम्ही 10 वेळा सुद्धा करू शकता. तर आजचे हे साधे सोपे व्यायाम तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा. आणि या व्यायामाने तुमच्या मानदुखीमध्ये काही आराम भेटला का हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्यांना कोणाला मानदुखीचा त्रास असेल त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.